नमस्कार. आता तुम्हाला तक्ता दिसतोय पुढं. या तक्त्यामध्ये नाव, संज्ञा, अनुअंक आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे नेम, सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर आता तक्त्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळे मूलद्रव्य दिसतील. ठीक आहे. कोणते दिसतं तुम्हाला? हायड्रोजन. ठीक आहे. अजून काय? हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बॉन, नायट्रॉन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. तर त्यांनी काय दाखवलं आहे तक्त्यामध्ये की पहिलं ह्यांचे संज्ञा ज्या आहेत म्हणजे सिम्बॉल्स जे आहेत ते तुम्हाला दिसतात. हायड्रोजनचा H, हिलियमचा He, लिथियमचा Li, बेरिलियमचा B, बोरॉनचा B, कार्बनचा C, नायट्रोजनचा N, ऑक्सिजनचा O, फ्लोरीनचा F आणि निऑनचा Ne. आणि त्याच्या बाजूला अनुक्रमांक, ॲटॉमिक नंबर. अनुक्रमांक लक्षात ठेवा मुलांना. अनुक्रमांक हा Z अक्षराने दर्शवला जातो. जसा आपला रोल नंबर असतो तशा टाईपचं म्हणजे रोल नंबर समजावा की हायड्रोजनचा रोल नंबर काय? 1, हेलियमचा काय? 2, लिथियम 3, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, कार्बनचा 6 ना असं 7, 8, 9, 10 हे प्रत्येकाचा हा रोल नंबर आपलं लक्षात ठेवण्यासाठी रोल नंबर. मात्र आपण त्याला म्हणतो अनुक्रमांक, ॲटॉमिक नंबर. तर त्याचं इलेक्ट्रॉन विभाजन किती आहे? आता हायड्रोजनचा अनुक्रमांक 1च आहे पण त्या शेवटच्या कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ते शेवटची कक्षा, पहिली कक्षा जी आहे तीच ते शेवटची कक्षा आहे. तसं हिलियमचे अनुक्रमांक 2 तर त्याच्या पहिली आणि शेवटची कक्षा ही एकच असून 2 इलेक्ट्रॉन आहे. लिथियमचे बघा 3 आहे अनुक्रमांक. त्याच्यामुळं पहिल्या कक्षेमध्ये तुम्हाला इथं झूम करून दिसतंय बघा. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन जातील. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,1. तसं बेरिलियमचा अनुक्रमांक 4 आहे तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील आणि दुसऱ्या पुढच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील. आता असंच सर्वांचं आहे. Fचं बघा, फ्लोरीनचं 9 नंबर आहे, 9 अनुक्रमांक. तर पहिल्या कक्षेमध्ये 2, एकूण 9. पहिल्या कक्षेमध्ये 2, 9तून 2 गेले, उरले 7. तर हे 7 त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन राहतील. निऑनचं बघा अनुक्रमांक 10. पहिल्या कक्षेमध्ये किती जातील? 2. तर 10मधून 2 गेले, किती उरले? 8. तर 2,8. तर ह्या ज्या संख्या आहेत ह्या अशा दर्शवण्याची जी पद्धत आहे ह्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन स्वरूपन. आणि कक्षा क्रमांक ज्या आहेत त्या आहेत, पहिल्या कक्षेला आपण K म्हणतो, दुसऱ्या कक्षेला L, तिसऱ्याला M, N अँड सो ऑन. तर ह्याला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणतो आणि हा तक्ता त्यासाठीच दाखवलेला आहे. ठीक आहे. आता आपण थोडं अजून शिकूया पुढं. प्रश्न: बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असलेले 3 मूलद्रव्य सांगा. म्हणजे शेवटची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे असे कोणते एलिमेंट्स आहेत मूलद्रव्य? तर आन्सर आहे त्याचं हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम. ठीक आहे. बाह्यतम कक्षेत परिपूर्ण असलेले 3 मूलद्रव्य म्हणजे बाह्य कक्षा ही परिपूर्ण आहे म्हणजे तो स्थिर आहे असे कोणते मूलद्रव्य आहेत? तर हेलियम, निऑन आणि आर्गॉन. ठीक आहे. पुढचा प्रश्न: बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत अशी कोणती 3 मूलद्रव्यांची नावे लिहा. तर 7 म्हणलं तर मी तुम्हाला मागच्या पाठमध्ये शिकवलं होतं 7A बरोबर. तर कोणते येतात? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्याचा नंबर जो आहे, घनक्रमांक जो आहे, म्हणजे त्या नंबरवरून देखील आपल्याला हे कळतं की त्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतील. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे मागच्या वेळेस आपण शिकलेलो आहे की आधुनिक आवर्त सारणी ही किती विशिष्ट आणि शास्त्रीय पद्धतीने मेंडलिफनी त्यामध्ये ती मांडलेली होती. मूलद्रव्य X आहे, समजा त्याचा अनुक्रमांक 17 आहे. मूलद्रव्य Y आहे, समजा त्याचा अनुक्रमांक 20 आहे. संयोग करून 2 कक्षा असलेली हॅलाइड तयार करते. तर त्याच्यावर प्रश्न आहेत छोटेसे. तयार होणारे हॅलाइड जे आहे त्याचं नाव काय? तर सिंपल आहे, Xचा अनुक्रमांक 17 दिला आहे आणि म्हणजे तो Cl जो आहे त्याचं Cl म्हणजे काय? क्लोरीन. क्लोरीनचा नंबर काय म्हणजे अनुक्रमांक 17 आहे. तर 17मधून तुम्हाला दिसतंय इलेक्ट्रॉन स्वरूपन दाखवलं आहे बघा, 2, 8, 7. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 7.
म्हणजे क्लोरीनचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे ते, आणि साहजिकच शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला स्थिर होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? 1 इलेक्ट्रॉन लागेल. मग त्याची संयोजक किती आली? वॅलेन्सी किती आली? 1. तसंच वायचा जो अनुक्रमांक प्रश्नामध्ये दिला आहे त्यांनी 20 दिलेला आहे. मग अनुक्रमांक 20चं इलेक्ट्रॉन संरूपण जर तुम्ही केलं तर ते किती येतं आहे? 2,8,8,2 आहे. मग शेवटचं कक्षेत किती आहे? इलेक्ट्रॉन 2 आहे. मग त्याची संयोजक म्हणजे वॅलेन्सी किती आली? 2. मग अशा पद्धतीने ते संयुग जे तयार आहे ते आहे CaCl2. ठीक आहे. हा तक्ता तर आपण अगोदरच पाहिलेला आहे. या तक्त्यामध्ये मागाशी जे आपण तक्ता पाहिला त्याच्यामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन ह्या सर्वांचे अनुक्रमांक दिलेले आहेत. त्याचप्रकारे उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये इलेक्ट्रॉन संरूपण दिलेलं आहे. तुमच्या अधिक माहितीसाठी आहे ते. प्रश्न एक आहे, आवर्तनात तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता त्यावेळेस धातू गुण कमी होतो. म्हणजे धातू गुण म्हणजे काय? मेटॅलिक कॅरेक्टर. while you are going from left to right the metallic character decreases. असं का होतं? कमी का होतं? म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना. तर अणूच्या इलेक्ट्रॉन देण्याच्या गुणधर्मास धातुगुण म्हणतात. हे आपल्याला माहीत पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा. अणूच्या इलेक्ट्रॉन देण्याच्या गुणधर्मास धातुगुण म्हणतात. अणू इलेक्ट्रॉन देतो किंवा अणू इलेक्ट्रॉन घेतो हे आपल्याला माहिती आहे. आपण 9वी मध्ये शिकलोय. का इलेक्ट्रॉन दिलं जातं किंवा का इलेक्ट्रॉन घेतलं जातं? तर ते स्थिर होण्यासाठी. तर तो जो गुणधर्म आहे त्याला आपण म्हणतो मेटॅलिक कॅरेक्टर, धातू गुण. आवर्तनात सारख्याच कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स अणुकेंद्रापासून लांब जातात ना, तर अधिकच खेचले जातात. म्हणून अणूंचा आकार कमी कमी होत जातो. ठीक आहे, आलं लक्षात? सारखीच कक्षा आहे ते इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. तर त्यामुळे काय होतं की इलेक्ट्रॉन्स त्यांचा जो केंद्रक आहे, अणूचा जो केंद्रक आहे, सेंटर ऑफ द ॲटम जो आहे त्याकडून ते जास्त खेचले जातात. मग त्या साहजिकच त्याचा आकार कमी कमी होत जातो आणि सहजपणे दिला पण जात नाही ना अणूचा इलेक्ट्रॉन. म्हणून जसं जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता त्याचा मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातुगुण कमी होतो. एकाच घनातील मूलद्रव्य सारखी संयुजा दर्शवतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे एकाच घनामध्ये मूलद्रव्य आहे, एलिमेंट्स इन द सेम ग्रुप सेम वॅलेन्सी दर्शवतात. शो सेम वॅलेन्सी. का? अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या अणूच्या संयुजा इलेक्ट्रॉन होय. म्हणजे अणूच्या बाहेरच्या कक्ष जे आहे त्याच्यामध्ये जेवढी इलेक्ट्रॉन आहेत त्यांची जी संख्या म्हणजेच त्यांची वॅलेन्स इलेक्ट्रॉन. वॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरली जाते. आता एखादं मूलद्रव्य संयोग करणार आहे, कुणास तरी इलेक्ट्रॉन देणार आहे किंवा घेणार आहे, मग त्याची जी संयुजा ठरणार आहे ती त्याच्या बाह्यतम कक्षेत जे इलेक्ट्रॉन असतील म्हणजे जे संयुजा इलेक्ट्रॉन असतील त्याच्यावरून ती ठरवली जाणार आहे. घनातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखीच असते, ही लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय होतं की एकच घनामधील जे जे मूलद्रव्य आहे त्यांची संयुजा सारखीच असते. हा झालाय प्रश्न आपला. हा देखील झालाय. निष्क्रिय मूलद्रव्य त्याबद्दल माहिती आपण बघूया. निष्क्रिय असतं. आपण आधुनिक आवर्त सारणीचा जो पहिला पार्ट बघितला होता त्याच्यामध्ये सांगितलं मी, तरी आपण वाचू थोडं. आधुनिक आवर्त सारणीच्या अगदी शेवटच्या बाजूला 18व्या घनातील मूलद्रव्यांना निष्क्रिय मूलद्रव्य किंवा राजवायू म्हणतात. त्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असतात. यातील जो हिलियम आहे तो सोडून व्यतिरिक्त सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात. मात्र हिलियम जो आहे त्याच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही. मी अगोदर सांगितलंय ते देतही नाही इलेक्ट्रॉन आणि घेतही नाही. म्हणजे ते निष्क्रिय आहे, काय कामच करत नाही, कारण ते स्थिर आहे. आणि जे नॉर्मल टेम्परेचर जे आहे स्थिती आहे फिजिकल स्टेट, तर त्यात कोणतेही ते केमिकल प्रोसेसमध्ये ते भागच घेत नाही. म्हणजे रासायनिक प्रक्रियेत कोणता ते भागच घेत नाही, कामच करत नाही ते. म्हणून साहजिकच त्यांची संयुजा 0 आहे.
म्हणजे त्यांची व्हॅलेन्सी 0 असती. कोणाची बोलतोय मी? 18व्या गणामध्ये जे आहेत ते. म्हणून त्यांना शून्य गणातील मूलद्रव्य असे पण म्हणतात. देअरफॉर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज एलिमेंट्स इन द झिरो ग्रुप. ही मूलद्रव्ये आधुनिक आवर्त सारणीत पी खंडामध्ये मोडतात. आता पी खंड काय आहे की आधुनिक आवर्त सारणी जी आहे 4 खंडामध्ये विभाजित केलेली आहे. SPDF. एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तर ही जी मूलद्रव्ये आपण बोलतोय ही सगळी पी खंडात मोडतात. तर कोणती कोणती त्यामध्ये समाविष्ट आहे म्हणजे He हिलियम, Ne निऑन, Ar आर्गॉन, Kr क्रिप्टॉन, Xe झेनॉन, Rn रेडॉन ह्यांचा समावेश होतो. आणि ही सर्व मूलद्रव्ये कशी असतात? वायू रूपात असतात. दे आर इन द गॅसियस स्टेट. गणातून खाली जाताना अणूचा आकार वाढत जातो. गणातून जसं तुम्ही खाली येता तसं अणूचा साईज म्हणजे ॲटमची साईज इन्क्रीज येते. ओके. का? हे बघा, अणूची त्रिज्यावरून अणूचा आकार ठरतो. अणू हा आकाराने गोल आहे. गोल म्हणजे वर्तुळ आहे. वर्तुळ म्हणला की त्याला त्रिज्या येणार. तर अणूच्या त्रिज्येवरून त्याचा आकार पहिली गोष्ट ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे काय? अणुकेंद्रापासून बाह्यतम कक्षेपर्यंतचं अंतर म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द लास्ट ऑर्बिट त्याच्या सेंटरपासून. तर गणात तुम्ही वरून खाली येताना कक्षांची संख्या वाढत जाते. फार महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंसं. गणात तुम्ही वरून खाली येताना काय वाढत जातं? कक्षांची संख्या वाढत जाते. कक्षा म्हणजे कोणाच्या? मूलद्रव्याच्या अणूचे जे कक्षा असतात त्यांची संख्या वाढत जाते जसं तुम्ही वरून खाली येता. त्यामुळे काय होतं? बाह्यतम कक्षेमधील इलेक्ट्रॉन अणू केंद्रापासून दूर जातात व अणूची त्रिज्या साहजिकच त्याचा रेडियस वाढत जातो. आणि रिझल्ट काय आहे की रेडियस वाढला तर अणूचा आकारही वाढत जातो. ठीक आहे. नागमोडी रेषा मी पहिल्या भागामध्ये थोडंसं त्याचं सांगितलं होतं तुम्हाला की ही जी झिगझॅग रेष आहे इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, जी झिगझॅग लाईन त्याबद्दल बोलू आपण. पी खंडामध्ये धातू, अधातू, धातू सदृश, मेटलॉइड्स, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स, धातू, अधातू आणि धातू सदृश अशी तिन्ही प्रकारची मूलद्रव्ये तुम्हाला पी खंडात दिसतील. आधुनिक आवर्त सारणीत डाव्या बाजूचे धातू आणि उजव्या बाजूचे अधातू, बरोबर. तर ह्यांना वेगळी करणारी ही रेष आहे. नागमोडी रेष जी आहे ही या धातूंना अधातूपासून वेगळी करते. कडेची मूलद्रव्ये जर पाहिली तर बोरॉन बी, बघा संज्ञा लक्षात ठेवा. बोरॉन बी, सिलिकॉन Si, जर्मेनियम Ge, आर्सेनिक As, अँटिमनी Sb, टेरुलियम Te आणि पोलोनियम Po. ही जी धातू आहेत ही धातू आहेत आणि अधातू ह्या दोघांचे गुणधर्म दाखवितात. म्हणजे असे मूलद्रव्यांचे अणू ज्यांच्यामध्ये दोन्ही गुणधर्म आहेत, म्हणजे धातूचेही गुणधर्म आहेत, अधातूचे देखील गुणधर्म आहेत, अशा मूलद्रव्यांच्या अणूंना आपण धातू सदृश म्हणजेच मेटलॉइड असे म्हणतात. तर मेटलॉइडची उदाहरणं इथं आहेत. नागमोडी रेषा जी आहे त्याच्या बाजूस असलेली ही जी मूलद्रव्ये धातू व अधातू असे दोन्ही गुणधर्म दर्शवतात. त्यामुळे त्यांना धातू सदृश किंवा अंश धातू असे देखील म्हणतात. आता मेंडलीफच्या अगोदर ही जी सारणी आहे, ह्या मूलद्रव्यांची सारणी आहे, ह्याची मांडणी कशी करायची ह्यासाठी काही शास्त्रज्ञांनी देखील आपापलं योगदान दिलेलं आहे. त्यातला अजून एक आहे म्हणजे न्यूलँड. तर न्यूलँडनी जे केलं ते न्यूलँडचे अष्टके आहेत. ठीक आहे, ऑक्टेव्स, न्यूलँड्स ऑक्टेव्स. त्याच्या अगोदर डॉबरनायर नंतर न्यूलँड्सने मूलद्रव्यांच्या गुणधर्माच्या आधारे वर्गीकरणाचा प्रयत्न केला. म्हणजे पहिला डॉबरनायर आहे आणि त्याच्यानंतर न्यूलँड आणि त्यानंतर मेंडलीफ. ठीक आहे. तर डॉबरनायर नंतर न्यूलँड्सने मूलद्रव्यांच्या
गुणधर्माच्या आधारे वर्गीकरणाचा प्रयत्न केला. तर न्यूलँड्सने काय केलं, त्याच्या काळामध्ये जे ज्ञात असलेले 56 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी केलेली आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आहे, 118. न्यूलँड्सच्या काळामध्ये किती ज्ञात होते, 56 मूलद्रव्य. तर त्याची मांडणी त्यांनी ह्यानी केली. पण कशी केली, त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने, म्हणजे इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास. आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय आहे, कशावर बेस आहे ती, की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. तर न्यूलँडनी काय केलेलं आहे, तर ती जी मांडणी केली त्याच्या आधुनिक आवर्त सारण्याच्या चढत्या क्रमांकाने केलेले आहे. आणि असं केल्याने न्यूलँड्स जो आहे त्याला काय आढळलं, की प्रत्येक 8वा मूलद्रव्य जो आहे, म्हणजे त्यामध्ये जो 8th वाला मूलद्रव्य जो येतो त्याची जी प्रॉपर्टी आहे, त्याचा जो गुणधर्म आहे, पहिल्या मूलद्रव्यासारखाच असतो. ठीक आहे. त्याने त्यांची तुलना जी केली आणि त्यातून अष्टक त्यांनी तयार केलेले आहे. तुम्हाला तक्त्यामध्ये दिसतंय, काय तक्त्यामध्ये दिसतंय बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि इकडं 3 असे मूलद्रव्य काय दिलेली आहे, ही त्याची अष्टके आहेत. वरील उदाहरणामध्ये प्रत्येक स्तंभामध्ये मूलद्रव्यांचे समान गुणधर्म आहेत. पहिला स्तंभ जो आहे, पहिला कॉलम, त्यामध्ये काय दिसतं, H, F आणि Cl ह्यांच्यामध्ये गुणधर्म समान आहेत. दुसऱ्यामध्ये Li, Na आणि K यांचे गुणधर्म समान आहेत. ह्याच पद्धतीने बाकीचे कॉलम्समध्ये देखील तसं लागू पडतं. तर न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम जो आहे, सर्व ज्ञात मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाकरिता निरुपयोगी ठरला. तर हे जे नियम आहेत हे एवढ्याच मूलद्रव्यांना लागू पडले. काय नियम आहे, की समान जो गण आहे त्यामध्ये जे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचे गुणधर्म समान आहेत. म्हणजे HFCl ह्यांचे गुणधर्म समान, LiNA आणि K ह्यांचे गुणधर्म समान, BeMgCa ह्यांचे गुणधर्म समान. मात्र हे फक्त एक ठराविक मूलद्रव्य आहेत. जर पूर्ण मूलद्रव्य म्हणजे सर्व मूलद्रव्यांच्या बाबतीत जर करायचं झालं असं तर ते निरुपयोगी ठरतंय. ठीक आहे. तर कॅल्शियम नंतर प्रत्येक 8वा मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे नव्हते असे आढळून आले. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरणाच्या त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपण आधारे वर्णन करा. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपांच्या आधारे आधुनिक आवर्त सारणीच्या 4 खंडातील विभागण्याचे वर्णन करा. म्हणजे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ते खंड, त्याबद्दल इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधारे आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर 4 खंड आहेत, मी अगोदर सांगितले, S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. ठीक आहे. आता न्यूलँड्सच्या अगोदर कोण होता, डोबेर्नायर. तर त्यांनी कसं केलं, डोबेर्नायरच्या मूलद्रव्यांचे वर्गीकरण स्पष्ट करा असं ते म्हणतात. तर ही त्याची डोबेर्नायरची त्रिका दाखवल्यात त्यांनी, ट्रायड्स. ठीक आहे. एक मिनिट, न्यूलँड्स झाला आपला. हां, ही तो होता, ही त्रिका तुम्हाला दिसतात. ठीक आहे. ट्रायड्स ह्याला म्हणतात. ट्रायड्स म्हणजे त्रिक. कोणाची त्रिक, ही डोबेरायनरचे त्रिके, डोबेरायनर ट्रायड्स. तर 3-3चा सेट आहे बघा, तुम्हाला दिसतोय. Li, Na आणि K. Li म्हणजे काय, लिथियम. परत सांगतो, संज्ञा लक्षात ठेवा, लिहून घ्या, नंतर कुठंतरी चिटकवा, पाठ करा. आता आपल्याकडं खूप वेळ आहे. लिथियम Li, सोडियम Na, पोटॅशियम K. लिथियमचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे, म्हणजे अणुवस्तुमान किती आहे, 6.9. सोडियमचा किती आहे, 23. पोटॅशियमचा किती आहे, 39. ठीक आहे. 6.9, 23 आणि 39. ओके. पुढं कॅल्शियमचा 40.1, सॅन्टिशियमचा, स्ट्रॉन्शियमचा, SRचा 87.6, बेरियमचा 137. असे प्रत्येकाचं 3-3चा सेट आणि त्यांचा अणुवस्तुमान त्यांनी दिलेलं आहे. तर ह्याच्यावरून काय कळतं, की पहिलं त्रिक जे आहे, पहिलं त्रिक कुणाचं आहे, Li, Na आणि K ही मूलद्रव्य आहेत पहिल्या त्रिकात. तर Li आणि K म्हणजे
पहिलावाला हे बघा Li हा कोणता आला, पहिलावाला, दुसरा कोणता Na, तिसरा कोणता K, पोटॅशियम म्हणजे K. तर पहिला आणि तिसरा म्हणजे Li आणि K ह्यांची जर बेरीज केली म्हणजे हे बघा पुढं दिसतंय गणित बघा, 6.9 अधिक 39 मग 6.9 6.9 कुणाचा आहे, लिथियमचा म्हणजे Liचा अणुवस्तुमानांक आहे तो, प्लस लास्टचा कोण आहे K, त्याची किती आहे 39. यांची बेरीज केली आणि भागिले 2 केलं म्हणजे त्याची सरासरी काढली ती किती, ती 22.95 येतो. तशीच पुढची त्रिकं देखील तुम्ही अशीच चेक केली तर त्यांची सरासरी इतकी आहे. त्याचप्रमाणे इतर त्रिकं देखील आहेत. मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक हे इतर दोन मूलद्रव्यांच्या वस्तुमानांच्या सरासरी इतके असतं. म्हणजे हे मागं जे उत्तर काढले आपण हे बघा 22.95 आणि तुम्ही जर ह्यात गेला पहिल्या त्रिकात दिसते का 6.9 ची बेरीज आणि लास्टची 39 ची बेरीज ही केली आणि डिवाइड बाय 2 म्हणजे भागिले 2 केलं तर उत्तर तुमचं 22.9 म्हणजे मधला जो आहे 23 एवढी येते. तसंच ह्याची देखील केली तर तीच येते. ह्याला म्हणतात डोबेर्नायरचे त्रिक, ट्रायड्स, डोबेर्नायर ट्रायड्स. तर ही त्याची पिक्युलॅरिटी आहे. हे डोबेर्नायरनी करून दाखवलेलं आहे की पहिल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक, तिसऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हे दोघांची बेरीज केली, त्याचा ॲव्हरेज काढला, सरासरी केली तर मधला जो आहे मूलद्रव्य त्याचा अणुवस्तुमानांक इतकं ती बेरीज येते. ठीक आहे. हॅलोजन गन किंवा 17वा गन मूलद्रव्य, मी वारंवार सांगितलेलं आहे हॅलोजन खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणीत शेवटून दुसरा म्हणजे कोणता आहे 17वा गण. एकूण गण किती 18. ठीक आहे. 18व्याच्या अगोदरचा कोणता 17वा. 17वा म्हणजेच कोणता 7 आणि 7 म्हणजेच काय हॅलोजन गण. या गणामधील स्तंभात हॅलोजनचे स्थान आहे. या गणातील मूलद्रव्ये वरून खाली अशी पुढील तक्ता तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे या तक्त्यामध्ये देखील बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲसिटेटीन यांचे संज्ञा दिल्यात. अणुक्रमांक बघा झेडने दाखवलेला आहे. फार महत्त्वाचं आहे. अणुक्रमांक कशाने दर्शवतात झेडनी. अणुवस्तुमानांक कशाने दर्शवतात ए अक्षराने मोठ्या लिपीत. आणि त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण दाखवलं. शेवटच्या सगळ्यांच्या तुम्हाला शेवटच्या कक्षेमध्ये बघा 7 7 7 7 7 येते. ठीक आहे. आणि मग त्याला गरज कितीची आहे 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे स्थिर होण्यासाठी. म्हणजे त्याची संयोजक किती आली सगळ्यांची 1 1 1 1 1 1 आलेली दिसते. हे तुम्हाला स्पष्टीकरण दिले. हॅलोजनच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत 7 आहेत. त्यामुळं त्याला त्याची जी ऑक्टेट म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण करण्यास किती पाहिजे इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 1 इलेक्ट्रॉन घेऊन हॅलोजन आपले अष्टक पूर्ण करतो. अष्टक पूर्ण करतो म्हणजे इट कम्प्लीट्स इट्स ऑक्टेट व निष्क्रिय वायूंचे इलेक्ट्रॉन स्वरूप पण प्राप्त करतो. आणि तसं केल्याने तो स्थिर होतो. म्हणजे निष्क्रिय वायूंचं जे EC आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे आहे ते तो प्राप्त करतो. त्यामुळे ते संयोजक किती आहे 1 आहे. कोणाला शून्यगण्य म्हणतात आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या गणात शून्य आपल्याला माहिती आहे तो 18वा आहे. ठीक आहे. त्याची नावं त्यांनी विचारलेली आहेत की 4 मूलद्रव्यांची नावं लिहा. शून्य गणातील मूलद्रव्यांचे कोणते रासायनिक क्रियेत भाग का घेत नाहीत. तर हे बघा 18वा गण जो आहे त्याला आपण शून्यगण म्हणतो. 0 ग्रुप म्हणतो 18 कॉलमला. शून्य गणातील 4 मूलद्रव्यांची नावं सांगायची झाली तर हेलियम येतो He, निऑन येतो Ne, आर्गॉन येतो Ar आणि क्रिप्टॉन येतो Kr. शून्य गणातील मूलद्रव्यांचे किंवा निष्क्रिय वायूंच्या किंवा राजवायूंच्या ज्या बाह्यतम कक्षा पूर्ण असतात आणि बाह्यतम कक्षेत 2 हिलियमसाठी आणि 8 इलेक्ट्रॉन्स Ne, आर्गॉनसाठी असतात. त्यामुळे या मूलद्रव्यांची संयोजक किती असते 0 असते. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असल्यामुळे ही मूलद्रव्ये इतर अणूंना इलेक्ट्रॉन देतही नाही आणि स्वीकारतही नाही. तसेच इलेक्ट्रॉनची भागीदारी देखील म्हणजे शेअरिंग पण करत नाही. त्यामुळे शून्य गणातील मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियेत साहजिकच ते कुठला भाग घेत नाही. दे टेक नो इन केमिकल रिॲक्शन कुठलेच ते घेतच नाही, हातभार लावत नाही. म्हणून शून्य गणातील मूलद्रव्ये किंवा निष्क्रिय वायू या रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात.
पिक्युलॅरिटी प्रॉपर्टीज ऑफ मेंडेलिफ पिरियडिक टेबल. गुणवैशिष्ट्ये सांगा मेंडेलिफच्या आवर्त सारणीची. मेंडेलिफनी प्रथम सर्व जे ज्ञात असलेले मूलद्रव्यांचे यशस्वी त्यांनी काय केलं, क्लासिफिकेशन केलं, वर्गीकरण केलं. मेंडेलिफच्या आवर्त सारणीमध्ये काही रिकाम्या जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. काय सांगितलं, मेंडेलिफच्या आवर्त सारणीत त्यांनी काही रिकाम्या जागा देखील सोडण्यात आलेल्या आहेत. त्या रिक्त जागा ज्या आहेत त्यावेळी ज्ञात नसलेल्या मूलद्रव्यांकरता होते, कारण त्याच्या काळामध्ये ज्यांचा शोध लागलेला नव्हता ज्या मूलद्रव्यांचा, त्यासाठी त्या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या होत्या. मेंडेलिफनी मूलद्रव्यांचा शोध लागण्यापूर्वी त्यांच्या गुणधर्मासंबंधित त्यांनी भाकिते पण केली होती. भाकीत करणे म्हणजे काय, अंदाज लावणे, म्हणजे अभ्यासी दृष्टिकोनातच असतात या सगळ्या. त्यांनी भाकीत केलं होतं. कालांतरानंतर हे त्याचं भाकीत जे आहे ते अचूक ठरली. जेव्हा निष्क्रिय वायूंचा शोध लागला तेव्हाही मूलद्रव्ये इतर मूलद्रव्यांची अदलाबदल न करता आवर्त सारणीतच ठेवली गेली. हे तोच प्रश्न आहे, रिपीट झाला. मग दोष काय आहेत का, काही ना काहीतरी दोष असू शकतात. तर मेंडेलिफच्या आवर्त सारणीमध्ये काय दोष आहेत, व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेज, ते बघा. हायड्रोजन हा अल्कली धातू आहे, तसेच हॅलोजनशी साम्य तो दाखवतो. तर हे देखील खरं असलं तरी मेंडेलिफच्या आवर्त सारणीत एक फिक्स पोझिशन म्हणजे निश्चित स्थान त्याला देता आलेलं नाही. कळलं का, हे एक ड्रॉबॅक आहे, डिसॲडव्हान्टेज आहे. एकाच मूलद्रव्याची विविध अणुवस्तुमाने असलेली समस्थानिके आहेत. आता समस्थानिके म्हणजे काय, आयसोटोप्स. atoms of the same elements having the same atomic number but different atomic mass number are called as isotopes. विविध मूलद्रव्यांचे अणु ज्यांचा अणुक्रमांक सारखा आहे पण अणुवस्तुमानांक भिन्न आहे अशा मूलद्रव्यांच्या अणूंना समस्थानिके म्हणतात. ही त्याची व्याख्या आहे. हे 9वी मध्ये होतं आपल्याला. त्यामुळे प्रत्येक समस्थानिकास वेगळे स्थान दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक आयसोटोपला वेगळी पोझिशन इथं देण्यात आलेली आहे. परंतु समस्थानिके रासायनिकदृष्ट्या सारखी असल्यामुळे त्यांना एकाच स्थानात देणे आवश्यक होते. ठीक आहे, हे त्याचे ड्रॉबॅक्स होते. आधुनिक आवर्तसारणी पहिले जे 20 मूलद्रव्य आहेत त्यातले धातू कोणते, अधातू कोणते, धातू सदृश कोणते आहेत, हे बघा, ते सगळं वाचवा. धातू कोणते कोणते आहेत, लिथियम, बेरियम, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पोटॅशियम, कॅल्शियम. संज्ञा देखील पहा. अधातू कोणते, हायड्रोजन, जे धातू नाहीत ते अधातू, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. धातू सदृश, मेटलॉइड्स, बोरॉन, सिलिकॉन. अणुसाकार म्हणजे काय ते सांगून गण आवर्तनामध्ये कशा प्रकारे तो बदलतो ते लिहा. अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. ठीक आहे. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे काय असते, अणूच्या केंद्र म्हणजे त्याचं सेंटर ऑफ द ॲटम व बाह्यतम कक्ष ह्यातील जो डिस्टन्स आहे, अंतर आहे, ह्याला म्हणतात. सर्वसाधारणपणे आवर्तनातील मूलद्रव्यांच्या अणूंची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. त्याचं कारण काय ते आपण अगोदर पाहिलं थोडं. त्याच कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात, अणुकेंद्राकडून अधिकच खेचले जातात. गणामध्ये वरून खाली जाताना हा देखील प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्रिज्या वाढत जाते कारण गणामध्ये वरून खाली जाताना काय होतं, नवीन कक्षेची वाढ होत जाते, अणुकेंद्रापासून दूर जातात, त्यामुळे अणूंची त्रिज्या व आकार वाढत जातो. आता हे बघ त्यांनी उदाहरण दिलेलं, हॅलोजनमध्ये वाढणारी त्रिज्या. ठीक आहे. दोष हे आपण बघितल्यात. दोष दोषमध्ये अजून एक येतो मुद्दा. काय दोष आहेत, जास्त अणुवस्तुमान असलेली काही मूलद्रव्ये कमी अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांच्या अगोदर स्थान दिलेले आहे. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर कमी आहे आणि ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जास्त आहे, तर ज्याचा जास्त आहे त्याचं स्थान पहिलं दिलेलं आहे. जसं उदाहरण कोबाल्टचं ॲटॉमिक मास नंबर 58.93 आहे आणि निकेलचं आहे 58.71. तर ते ह्याच्या अगोदर स्थान देण्यात आलेलं आहे.
कोबाल्टला दिलेलं आहे. एकाच गणातील काही मूलद्रव्य भिन्न गुणधर्म दर्शवतात. मॅंगनीज उदाहरण मॅंगनीज Mn हे मूलद्रव्य हॅलोजन बरोबर मांडले आहे, ज्याचा गुणधर्म ॲक्च्युली पूर्ण भिन्न आहे. हे झाला हा प्रश्न आपला. छोटे छोटे प्रश्न. आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्तन आहेत? 7. आधुनिक आवर्त सारणीत किती गण आहेत? 18. कोणत्या गणातील मूलद्रव्यांचे अल्कधर्मी धातू म्हणतात? पहिलावाला म्हणजे गण 1 म्हणजे 1A मध्ये अल्कधर्मी धातू आहेत, अर्थ मेटल्स. कोणत्या गणातील मूलद्रव्यांचा आम्लधर्मी मृदा धातू असे म्हणतात? तर ते गण नंबर 2A मध्ये आहेत ते. कोणते आवर्तन अपूर्ण आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये? 7वे अपूर्ण आहे. अपूर्ण म्हणजे त्या शेवटच्या कक्षेत 7 आहे. कोणत्या गणातील मूलद्रव्यांना हॅलोजन म्हणतात? ते देखील आपल्याला माहिती आहे, आपण वारंवार बघितलंय. 17व्या गणातील म्हणजे 7A मूलद्रव्यांना हॅलोजन म्हणतात. निष्क्रिय वायू कोणास म्हणतात? कोणत्या गणातील? 18व्या गणातील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू म्हणतात. डावीकडून उजवीकडे हे झाला प्रश्न आपला. परत रिपीट होतो. आकार वाढत जातो खाली जाताना. हे झालं आपला प्रश्न सगळा. ठीक. तर हा होता त्या संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. प्रश्नांची उत्तरं देखील ही आहेत, आपण सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. अगोदरच्या भागामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. आणि हा धडा इथं आपला संपलेला आहे. सर्वांनी काळजी घ्या. नंतरचा पुढचा धडा जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल.